हॅलो, माँ भवानी, जगद्गुरु सेवालाल महाराज, जेतालाल महाराज, बामनलाल महाराज, सुकालाल महाराज, राष्ट्रसंत रामरावजी बापू यांना नमन करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो। आजच्या या पर्यटन विभागातर्फे घेण्यात आलेल्या या संत सेवालाल महाराज जयंती उत्सवानिमित्ताने या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, तसेच राज्याचे जलसंधारण मंत्री, समाजाचे नेते आदरणीय संजय भाऊ राठोड, राज्याचे राज्य पर्यटन मंत्री आदरणीय इंद्रनील नाईक साहेब, तसेच धर्मगुरू आमदार आदरणीय बाबूसिंगजी महाराज, धर्मगुरू कबीरदासजी महाराज, धर्मगुरू सुनील महाराज, धर्मगुरू यशवंत महाराज, रायसिंग महाराज, गोपाल महाराज, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व धर्मगुरू, या वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय संजय भाऊ देशमुख साहेब, तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार, सन्माननीय अधिकारी साहेब, या ठिकाणी सेवा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पुसद नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ मोहिनीताई व या ठिकाणी उपस्थित आदरणीय मंच आणि समोर असलेले माझे सर्व भाविक भक्त बंधूंनो, आज हा पोहरादेवी येथे पर्यटन विभागातर्फे प्रथम इतिहासात पहिल्यांदा जयंती उत्सवाचा कार्यक्रम साजरा होत आहे। म्हणून मी राज्याच्या पर्यटन विभागाचा अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो। आणि आज या जयंती उत्सवानिमित्ताने राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो। विशेषतः सर्वांच्या या उपस्थितीमध्ये मी आवर्जून एक गोष्ट सांगतो, शिंदे साहेब, या ठिकाणी पोहरादेवीमध्ये आज लाखोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित आहेत, परंतु सर्वच भाविक भक्तांना या कार्यक्रमाचा लाभ घेता आला नाही, कारण हा कार्यक्रम बाहेर घ्यायचा होता। परंतु आता या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना तुम्ही मुख्यमंत्रीपेक्षा, राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकीला अधिक महत्त्व दिलेलं आहे। म्हणून सेवालाल महाराजांची दूरदृष्टी पुढच्या काळामध्ये डायरेक्ट तुमच्यावर पडावी या हेतूने संत सेवालाल महाराजांच्या समोर हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या सर्वांना, बंजारा बांधवांना, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्मांच्या लोकांना सर्वांना माहिती आहे की संत सेवालाल महाराज यांचे विचार या देशामध्ये, या जगामध्ये जिवंत राहावं म्हणून संत सेवालाल महाराजांचं मंदिर, नगारा, म्युझियम आणि समस्त पोहरादेवी आणि उमरीचा विकास करण्यासाठी आपण मुख्यमंत्री होता त्यावेळेस 725 कोटीच्या कृती आराखड्याला तुम्ही मंजुरात दिली आणि संजय राठोड यांच्या पाठीशी एक वेगळी ताकद उभी करून पोहरादेवी विकासाचं काम पूर्ण करण्यामध्ये तुमचा एक फार मोठा वाटा आहे। आणि हा वाटा बंजारा समाज हा या ठिकाणी कधी विसरणार नाही। आपण या ठिकाणी बसलेल्या सर्व लोकांना माहिती आहे की सेवालाल महाराजांनी अख्ख्या जगाला शांतीचा संदेश दिलेला आहे, म्हणून त्यांचे विचार या जगामध्ये जीवन ठेवण्यासाठी फार मोठे एक कार्य या ठिकाणी तुम्ही महायुतीच्या सरकारामध्ये केलेलं आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येणार होते, परंतु काही कारणास्तव या ठिकाणी आले नाहीत। मी अधिक वेळ घेणार नाही। संजय राठोड साहेब यांनी ज्या काही समाजाच्या मागण्या तुमच्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत, या मागणीकडे तुमचं एकदम लक्ष असावं। आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की या राज्यामध्ये 1.5 ते 2 कोटीच्या घरात बंजारा समाज आहे। या बंजारा समाजाचा विकास करण्यासाठी पाहिजे तेवढे आमदार या समाजामध्ये नाहीत, म्हणून भारतीय जनता पार्टीने या पीठाचा सन्मान करून आमचे धर्मगुरू बाबूसिंगजी महाराज यांना आमदारकी दिली
आता भक्कम विकास समाजाचा करायचा आहे आणि समाजाचे पूर्ण डोळे धर्मगुरूकडे लागलेले आहेत. म्हणून ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने या पीठाचा सन्मान करून एक आमदारकी विधान परिषदेची जागा या ठिकाणी दिली, म्हणून आपल्या सुद्धा शिवसेनेकडून येत्या काळामध्ये तुमच्याकडच्या ज्या काही विधान परिषद जागा तुम्हाला मिळणार आहेत त्यामधून एक जागा सुद्धा आपण या पीठावर दिली पाहिजे अशी इच्छा आमची नाही, समाजाची तुमच्याकडे व्यक्त करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये संजय राठोड यांच्या पाठीशी तुम्ही जे ताकद उभी केलेली आहेत त्या ताकदीचं सोनं या राज्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परत या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी या जयंती निमित्ताने सर्वांचं अभिनंदन करतो आणि संत सेवालाल महाराजांकडून सर्वांना एक आशीर्वाद प्रदान करतो. आणि पर्यटन विभागाकडे संजय भाऊ यांनी सांगितल्याप्रमाणे 5 दिवसीय खूप मोठा जल्लोषात कार्यक्रम या ठिकाणी साजरा होणार होता, परंतु राज्याचे एक कर्तबगार उपमुख्यमंत्री याचा अपघाती निधन झाल्यामुळे हा सर्व कार्यक्रम रद्द करून 1 दिवसीयच कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला वेळेमधून वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झाला म्हणून सर्व धर्मगुरू तर्फे तुमचा एकदा अभिनंदन करतो आणि सर्व तर्फे तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो. बोलो जगद्गुरु सेवालाल महाराज की.